नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज मंगळवार आहे आणि आम्ही आलो आहोत देवीच्या दर्शनाला. तुम्हाला सुरुवातीला मी देवीचं दर्शन दाखवलेलं आहे. आणि हे बघा, आम्ही आता इथे जेवायला पण आलेलो आहे. डबा घेऊन आलो आहे जेवायला. आणि माझ्यासोबत रुद्रांश, ज्ञानेश्वरीची आई, आम्ही चौघजण आलेलो आहोत. तर चला मित्रांनो, या जेवण करायला. आज खूप उशीर झाला व्हिडिओ बनवायला. मला तसं तर रोजच उशीर व्हायला आहे व्हिडिओ बनवायला, आज पण उशीर झालेला आहे. तर चला मी तुम्हाला आमचं गाव दाखवतो आता. हे बघा मित्रांनो, आमचं गाव मोठं शहर आहे. आणि हे आमचं देवीचं मंदिर इकडं, म्हणजे हे देवीचं मंदिर नाही, याच्या पलीकडून देवीचं मंदिर आहे. आणि जे देवी तुम्हाला मी दाखवली दर्शन घेताना, ती देवी आहे. हे बघा, आम्ही जेवायला आणलेलं आहे. आहा, नंबर 1 भात, चपात्या. ही भाजी कशाची? एक बटाटा, वरण, इकडं लोणचं, मिरची. हे बघा ऋदू, आमचा ऋदू इकडं बघ. हा, ज्ञानेश्वरी हाय कर, ज्ञानो हाय कर, असं कर ऋदू, असं कर. चला आता मित्रांनो जेवण करूया. जेवण केल्यावर भेटतो मी. चला मित्रांनो, आता नंबर 1 जेवण झालेलं आहे. एकदम नंबर 1, एकदम भारी वाटलं. असा आनंद रोज रोज मिळत नाही आणि आज तो आनंद आम्हाला मिळालेला आहे. आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलो आणि जेवण केलं. जेवण म्हणजे डबा घेऊन आलो होतो. मस्त वाटलं, एकदम भारी. तुम्ही पण एक दिवस या, दर्शन घ्या. आमची जी देवी आहे मंटेची, ती एकदम फेमस देवी आहे. माहूरगडाची जी रेणुका आहे, रेणुका माता, तेच मंदिर इथं आहे. तीच देवी आहे रेणुका माता. अर्जुन तुम्ही कधी पण या, वेळ काढून दर्शनाला. आणि खास करून नवरात्रात या, म्हणजे नवरात्रात खूप गर्दी असते, मोठी जत्रा भरती. तर जत्रामध्ये तुम्ही आले तर तुम्हाला इथं बरंच काही बघायला मिळेल. आता आमचे जेवणं झालेले आहेत मस्त. फक्त इथं पाण्याची अडचण आहे, पाणी थोडं लांब आहे तिकडं. आम्ही इकडं आलतो जेवायला. इकडे झाडं लावलेले आहेत, त्याच्यामुळं मोठाले झाडं आहेत मस्त. तर चला म्हणलं इकडं जेवण करू, कारण ऊन आहे आज. आता ऊन पडतं आहे, नंतर सांच्यापारी आभाळ येतं आहे. आणि इकडं तुम्ही बघू शकता, इथं एक कोर्ट आहे. हे जे आहे ना, हे कोर्ट आहे इथं देवीच्या बाजूला. आणि इकडल्या साईडला इकडं तहसील पण आहे. म्हणजे सरकारी काही कामं असली तर इकडंच येतात सगळे लोक. आणि इथं कोर्ट पण आहे. हे बघा देवीचं मंदिर. मी इथून दिसणार नाही तुम्हाला, झाडाच्या मधात तिकडं पलीकडे देवीचं मंदिर आहे. आणि तुम्ही देवी तर बघितलीच आहे, पहिल्या क्लिपमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्त आता इथं झोपू वाटतंय मस्त. एकदा अंग टाकलं की 2 घंटे उठणार नाही माणूस इथं. इतकं भारी इथं गार वारं सुटलेलं आहे. आणि झाडं पण एकदम नंबर 1. यायला अशी ओटे केलेले आहेत बघा झाडाला, तुम्हाला दाखवतो मी. हे अशी ओटे इथं केलेले आहेत, म्हणजे आळे पण होतात, त्याला पाणी पण टाकता येते. आणि ओटा पण आहे, इथं बसू शकतो आपण. अशी व्यवस्था इथं केलेली. आमच्या इथले जे पवळ बाबा आहेत, कीर्तनकार, त्यांनी केलेलं आहे इथलं नियोजन. आणि अनुसया मातेचं इथं हे मंदिर त्यांनी बांधलेलं आहे इथं. तर अशा पद्धतीने इकडंच म्हणजे एवढं करमणूक होईल अशी असं हे वातावरण आहे. गार्डन नाही, पण असे झाडं हे ते आहे सगळे इथं. आणि खेड्यापाड्याचे लोक रोज येत असतात. आज मंगळवार आहे, आज पण जास्त गर्दी आहे. बाकी तुम्ही पण या आणि दर्शन घ्या देवीचं. चला आता घरी निघूया, घरी जायचं आहे. तुम्हाला लेकरं दाखवतो मी. ते बघा, ते ज्ञानेश्वरी आणि ऋदू, त्याचे जेवण झालेले आहेत. आता ती इकडे येतील. चला रे, आता उठले ते. म्हणजे इथून जाण्याचं मन होत नाही, कारण इथं
मस्त सावली आहे, गार वारं सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशी सावली आहे. आणि इकडे एक शाळा आहे, रेणुका शाळा, तुम्ही बघू शकता. इथं रेणुका शाळा आहे, खाली आपलं गाव आहे मंठा. आणि हे रोड आहे, ह्या रोड म्हणजे आता नवीन झालेला आहे हा रोड. पहिले असा रोड नव्हता, कच्चा रोड होता, पण आता इथं रोड झालेला आहे. ते आले आता इथं. चला आता घरी जातो आणि परत तुम्हाला भेटतो. तिकडे डान्स करा, तिकडे घ्या भाऊ. असं डान्स करा. डान्स करा. डान्स कर. I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gon' live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants, so you better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad. Chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back. I'll be swinging hard till the hits come in all caps. I ain't gonna lay back, pray that someone's gonna help me. Ain't nobody like that. I ain't gonna wait, that's all fact. Give me one shot and I'll never get the throne back. I'm sick of being cautious, I'ma go cause something, can't stop this. I'ma steal everybody's lane, call it shoplift. Sick of hearing everyone complain when they thoughtless. Taste the pain, it's like candy canes. It makes me go change into a better frame, into a better name. Society's insane, we all live. हो मित्रांनो, घरी आता घरी आलो. आणि इकडं कसं आहे, शाळा दिली सोडून गेम चालू कॅम्प्युटरमध्ये. बघा कोणतं गेम खेळायला. वा 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 वा. आता दाखवतो मी तुम्हाला मज्जा. गेम खेळता का? अरे बाबा रे, ज्ञानू कुठे गेलतो आपण? कुठे गेलतो? सांगू का? हां, नामदेवता पण. देवीला. हा. चला मित्रांनो, आता वर आलो. हे बघा स्लॅपवर आलो. आता विषय काय झाला माहिती आहे का, आमच्याकडं 3 सरकारी पिल्ले होते. त्याच्यातले म्हणजे मोठेले झाले ते चांगले, पावशेरची. त्याच्यातले 2 मेले होते, म्हणजे ते बिमार पडूनच मेले होते, असं काही नाही झालं. त्याच्यातलं एक वाचलं होतं, ते पण बरंच मोठं झालं होतं. बरंच म्हणजे ते मेल्याच्या नंतर 1 महिनाभर ते तेवढं जगलं. म्हणजे आता आजची गोष्ट अशी झालेली, दुपारपासून ती पिल्लूच गायब. सरकारी पिल्लू कुठे गेलं काय त्याचं त्यालाच माहीत, अशी गोष्ट झालेली. आता ती गेलं कसं, तर शेडमध्ये आपलं थोडंसं खड्डं पडलेलं होतं. म्हणजे असं एवढं खड्डं होतं आणि त्या जाळीतून ते खालून ते गेलं असं अंदाज आहे. पण आता गेलं कुठं काय त्याचं त्याला माहीत, का मांजरीने नेलं त्याचं त्यालाच माहीत काय झालं काय नाही. तर असं काही गोष्टी घडत असतात. पण ते आता त्याला नाईलाज असतो, काय करणार आपण. सापडलं तर आपलं नशीब, नाही सापडलं तर गेलं. मग असे आमचे काही पिल्ले गायब झालेले आहेत. म्हणजे जिथं खड्डं पडते का ते आपण बुजत राहतो, रोज बुजत राहतो. एखाद दिवस ते लक्षात राहत नाही आपलं. बूज म्हणजे होतं, एखाद दिवस राहत नाही, ध्यानात राहत नाही. तसं आज झालं. आणि असे ज्यावेळेस ध्यानात राहत नाही त्यावेळेसच पिल्ले गायब होतात. जवळपास अशी 4-5 पिल्ले आमची गायब झालेली. आणि उन्हाळ्यात त्याला ती गरमी सहन होत नाही, लहान जीव असते, त्याच्यामुळं काही पिल्ले ते गरमीमुळं पण मेले. आणि आता हे थंडीचं वातावरण, म्हणजे पाऊस पडणं म्हणजे त्याच्यासाठी चांगला संदेश असतो. म्हणजे गरमीमध्ये त्याला जे गरमी त्याला हे होती तशी पावसाळ्यात हे होत नाही. आता पावसाळ्यात म्हणजे 1-2 महिने गरमी असते, पण असं ऊन नसते, आभाळ आलेलं राहते, अशा गोष्टी असतात. त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते. पिल्लूला समजा गरमी पण नाही पाहिजे जास्त आणि जास्त थंडी पण नाही पाहिजे, मीडियम पाहिजे. आता मी म्हणलं मशीनमधून पिल्ले काढायचे नाही, कारण त्याला लागते बॅटरी, म्हणजे जे गड्डा असते ना ते गड्डा पाहिजे त्याला, आणि ते आपल्याकडे नाही. आणि त्या मशीनसाठी आपल्याला ते घ्यायला पुरत नाही, म्हणजे ते इन्व्हर्टर त्या सगळं ते घ्यावं लागतं. मग त्याच्यामुळं कोंबडी खूड झाली की त्या कोंबडीखाली आपण अंडे ठेवायची, मग ती पिल्ले काढती
आता आपल्याकडे 8 कोंबड्या आहेत, एक कोंबडं आहे. तर समजा त्याच्यातल्या 2 कोंबड्या, समजा अगोदर एक खोड होईल नंतर दुसरी होईल, अशी जशी खोड होईल तसं आपण बसवायच्या. तर 17, 18 किंवा 19, 20 अशी अंडे ठेवून किंवा म्हणजे कोंबडी बघून तसे आपल्याला पिल्ले काढायचे. आणि ते पिल्ले निघल्याच्या नंतर कमीत कमी 3 महिने आपण त्या कोंबडीसोबतच ती पिल्ले फ्री रेंज सोडणार आहोत. कारण पिल्ल्याला जे आता पावसाळ्यात जी गरमी पाहिजे ती कोंबडी देते, म्हणजे पंखाखाली त्या पिल्ल्याला ती घेते, असा विषय. तर 3-4 महिने झाल्याच्या नंतर मग ती पिल्ले आपण वेगळे करायची आणि त्या कोंबडीला पण वेगळं करायचं. म्हणजे त्याच्या 1 महिन्याच्या नंतर ती परत अंड्यावर येते. म्हणजे असे आपले 5 महिने जातात. त्याच्यानंतर 6व्या महिन्यात आपण परत तिला बसवू शकतो. असं करून 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 आपल्याला कोंबड्या वाढवायच्या. आणि राहिला विषय बॅटरीचा, तर बॅटरीचा विषय काय लय मोठा नाही. बॅटरी आपण कधीही पण घेऊ शकतो, त्याचा काही विषय नाही. पण सध्या आता खर्च करायला पुरत नाही, कारण की आधीच 25,000 रुपये आपण ते शेडला लावलेले. म्हणजे आपण आपल्याकडे बऱ्याच गोष्टी घरी, म्हणजे काही सामान घरी होतं त्याच्यात आपण केलेलं आहे. त्याच्यामुळं असं एक 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 वाढवत जर गेलो तर एका वर्षात आपल्या कोंबड्या पण वाढतात आणि त्याचे अंडे पण रोज जास्त येतील, अंडे पण विकतील. काही कोंबड्या पण आपण म्हणजे 1-2 असे विकू 1 वर्षाच्या नंतर. पण सध्या आपल्याला आपलं फक्त एकच टार्गेट आहे, कोंबड्या वाढवायचे. आता विकत तर आपण घ्यायच्या नाही, कारण आपल्याकडे 7-8 कोंबड्या आहेत, 1 कोंबडं आहे आणि 6-7 पिल्ले आहेत. त्यातले 2-4 पिल्ले मोठाले झालेले आहेत. आता ते 1-1.5-2 महिन्यात ते अंड्यावर येतात, मग ते पठाड्याचे आहेत. तर असं आपल्याला वाढवायचे. तर असा विषय झालेला आहे. आता वर आलो होतो देवीवरून. आल्याच्या नंतर मी व्हिडिओ बनवला नाही, कारण माझं जे कालचा व्हिडिओ त्याला मी एडिट करून ठेवला होता, एक्सपोर्ट करायचा राहिला होता आणि अपलोड करायचा राहिला होता. ते आता मी अपलोड केलेलं आहे. तर बाकी एवढंच बोलायचं होतं. बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या इथे एक गार्डन आहे तिथं जाईल, तिथं म्हणजे मुलं घेऊन जाईल, तिथं मी व्हिडिओ बनवल. बाकी आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला प्रेरणा मिळते, चांगलं वाटतं आणि ते बघून आम्ही अजून उत्साहाने आम्ही काम करतो, म्हणजे व्हिडिओ बनवतो, चांगले चांगले बनवण्याचे आम्ही प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे, त्याला 1 रुपयाही लागत नाही. तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आमचे नवीन व्हिडिओ, पुढचा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल आणि फॅन फॉलोअर आमचे वाढतील. सबस्क्राईब करा. तर बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.